आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी सदिशा आईच्या किचनमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी आपल्याला वांग्याची मसाला भाजी करत आहे। तर ती पहा, हे असं आहे पदार्थ। मी हे वांगे चिरून धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी थोडेसे पाणी घालते, त्याच्यातील काळपटपणा हा निघून जाण्यासाठी। आणि इथे मी वरती कढई ठेवलेली आहे। हे पहा, या कढईमध्ये आणि इकडे हा मी मी हा ताजा मसाला वाटणाची भाजी करणार आहे मी आज ही। याच्यामध्ये मी खोबरे, तीळ, कांदा, सुकलेला कांदा आणि थोडेसे फुटाणे घातलेले आहेत। अशी ही मी मसाल्याची भाजी करत आहे आज। यासाठी मी कढई ठेवलेली आहे। पहा, मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये मी तेल घालून घेतले आणि यामध्ये जिरे मोहरी घालते। वाटणाच्या वाटणाचा मसाला असेल तर तेल थोडेसे त्याला जास्तच लागते, तरी फार काही प्रमाणापेक्षा जास्त नको। आणि हा थोडा मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता आपला मसाला आता चांगला परतलेला आहे, कारण की अगोदरच तो भाजून घेतलेला होता। आणि आता यामध्ये मी असे चिरलेली वांगे घालून घेते आणि परतवते। अशी कधीतरी अशी वाटण मसाल्याची भाजी करावी, छान लागते। आजकाल वाटणाचा घास घालायचं बहुतेक जण कंटाळा करतात, पण अशी वाटणाची भाजी मधून केल्यास जेवणाची रुची वाढते आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी असा हा बेत, लिंबू, कांदा, दही, ताक असा हा बेत छान लागतो। आणि यामध्ये मी हा एक पोहे खाण्याचा चमचा मोठा, त्याने 1 चमचाभर मी गरम मसाला केलेला आहे। हा उन्हाळ्यातच मी करून ठेवलेला आहे। यामध्ये मी तिखट पण घातलेला आहे आणि गरम मसाला आणि धणे, त्यामुळे एवढंच मी आज घालणार आहे, कारण की फार काही मसाले नाही घालणार। माझ्या भाज्या हा फार झणझणीत नसतात, आमच्याकडे फार झणझणीत आवडत नाही आहे। आणि त्यामध्ये पाव टेबलस्पून हळद घालून घेते आणि 2 टेबलस्पून मीठ घालते। वाटल्यास वरून घेता येते, कमी वाटल्यास। हा आपला चांगला मसाला परतलेला आहे। आता यामध्ये मी इकडे बाजूला गरम पाणी करायला ठेवले होते तळलेल्या मसाल्याच्या कढईतच। ते मी पाणी 2 ग्लास यामध्ये घालून घेते, कारण की आता या भाजीला मी चांगलं 15-20 मिनटं शिजवू देते कमी गॅसवर। आता आपली भाजी झाली का बघूया। वांग्याची ही रस्सा भाजी हे पहा झालेली आहे। चांगले 15-20 मिनटं मी चांगली कमी गॅसवर शिजवली आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे पहा, असं छान इकडे तेल पण सुटलेलं दिसतंय, सगळीकडे तेल सुटलेलं आहे। अशी ही खमंग आणि छान भाजी तुम्हीसुद्धा करून बघा। आणि असं ताज्या वाटणाची भाजी आणि कमी तिखट, आणि असं याच्यामध्ये तुम्ही ग्रेव्हीसाठी काजू घालू शकता। मी यामध्ये शेंगादाणे, खोबरे आणि तीळ
कांदा आणि थोडेसे फुटाणे घातलेले आहेत चवेला. आणि अशी ही भाजी माझी छान झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा. मी आता ही भाजी छान झालेली आहे. आणि हे पहा, हा आपलं हे जेवणासाठी तयारी आहे. आणि हे पाहिजे मी भात काही केलेला नाही आहे. मी त्या भाताच्या ऐवजी एक भाकरी मी जास्त केलेली आहे. आणि माझ्या ह्या भाकरी अशा खेड्यातल्या भाकरी असल्यासारख्या मोठ्या मोठ्या भाकरी झालेल्या आहेत. आणि या मी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. आणि ही ज्वारी आणि बाजरी मिक्स केलेले आहेत 2, कारण की माझ्या मिस्टरांना बाजरी जास्त चालत नाही आहे, पचत नाही आहे, त्रास होतो म्हणून. आता हा भाकरीचा बेत आणि भाकरी आणि हे, आणि याबरोबर ताक. आमच्याकडे ताक हे नेहमी रोज जेवणामध्ये ताक हे लागतंच. हे पहा, हे मी भाजी, भाकरी आणि हा असा माझा जेवणाचा आजचा बेत आहे. तुम्हाला कसा वाटला? तुम्हीसुद्धा असा करून पहा. आणि हे ताजं लोणचं, नवीन केलेलं मी हे लोणचं, ते पण खूप छान झालेलं आहे. तुम्हीसुद्धा असा बेत करा. आणि आईच्या किचनला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.